ओम श्री सिद्धभैरवाय नमः. महायोगपीठे तटे भीमरत्या परम पुंडलीकाय दातु मुनींद्रे समागत्य तिष्ठं सदानंदकंदं परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. बघा, पंढरीची आज एकादशी आहे. पंढरीचा विठ्ठल पंढरपूरला कशा करता गेला? रुक्मिणी रुसून गेली होती आणि पुंडलिक आईबापाची सेवा करत होता आणि त्या पुंडलिकाला वर देण्याकरता भगवंत तिथे गेला. त्याने काय केलं? ती वीट फेकली. मला वेळ नाही, तू उभा राह. युगे 28 विटेवरी उभा. 28 युग झाले. तो काय म्हणतो? पुंडलिकावर दे हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. अरे देवा, लोकांना भक्तांना देव म्हणतो, मी त्याला वर द्यायला आलोय, पण तो मागत नाही. तो मागत नाही तोवर मिटून जाणार नाही. तू कुठं उभा आहे? तिथं उभा आहे. मग आपल्याला आल्या संसारी जावे पंढरपुरा. कशाला जा? वाटाणा एन्जॉय करीत, हां, मजा मारीत, खातपीत. पंढरपूरला गेल्यानंतर पुंडलिक काय करतोय? आईवडिलांची सेवा करतोय. आणि मग आपण घरी आलो काय करायचे? काय करायचे? श्रावण बाळांना काशीला आईबापन नेली म्हणून काशीला जायचे. आणि काशी आणि पंढरपूर हे आईवडिलांची सेवा करा हे सांगणारं प्रतीक आहे. आणि बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या भारतामध्ये 33 कोटी देव आणि अनेक साधू संत आलेत, खूप झालेत, गुरु खूप झालेत. आणि बघा, दुःखाची एक बाब आहे का आपला माणूस कुठे? वृद्धाश्रममध्ये. शेतकऱ्याचा बाप वृद्धाश्रमात नाही. कोणाचा बाप आहे? मंत्र्याचा, आमदाराचा, खासदाराचा आणि कर्मचाऱ्याचा. आणि मग याचं प्रत्येकानं ध्यान धरा. काय आपण जर आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रममध्ये घालतोय, मग आपण पंढरपूरला जाऊन करतोय काय? कीर्तन ऐकून करतोय काय? सप्ते बसून करतोय काय? हां, अवघे पोटासाठी ढोंग ते कैसा पांडुरंग. काय ही सगळी पोट भरायची कला आहे. काय घ्यायला पाहिजे? एकतरी ओवी अनुभवाई. मग आईवडिलांची सेवा करा. तुम्ही म्हातारे होणारे, तुमचे मुलं तुमची तेच करणारे. म्हणून आईवडिलांची सेवा करा हे सांगणारं दैवत असेल तर पंढरपूर आणि काशी. आणि हा खेडचा भैरोबा सिद्ध भैरवनाथ, तो काय म्हणतो? मी तुमच्या देवाऱ्यात आहे, मी आईवडिलांची सेवा केली, तुम्ही आईवडिलांची सेवा करा. बघा, सगळ्यात मोठं पाप गरुड पुराणात सांगितले, आईवडिलांची जर यशसाधना केली तर त्या पापाला कुठं सुटका नाही आणि त्याला कोणी माफही करू शकणार नाही. म्हणून माय बाप काशी तेने ने जावे तीर्थाची. म्हणून कृपा करून आईवडिलांची सेवा करा. देव आपल्या हृदयात आहे, देव आईबापात आहे, देव निसर्गात आहे, देव प्राणीमात्रात आहे. जगा आणि जगू द्या. कष्ट करा, काम करा. आजच्या जगामध्ये काय झालेलं आहे? पांडुरंगाची आठवणीने सांगितलं, फुकट घेऊ नका, फुकट देऊ नका, कर्म नका धारे शोमा, कर्म कर. पण आजच्या युगामध्ये कर्म नको आहे. शासनानं सुद्धा लोकांना चुत्या बनवलं आहे. फुकट अमकं देऊ, तमकं देऊ. अरे फुकट घेऊही नका, फुकट देऊही नका. कष्ट करा, शेती करा, व्यवसाय करा, अनेक प्रकारे व्यवसाय करा. मी कुणाचं फुकट घेणार नाही. आणि आजचा माणूस लाचार बनला, हीन दिन दुबळा. फुकट मिळण्याकरता लोक काय करतात? धावतात. काय बघा, सिकंदरचं उदाहरण आहे. सिकंदर बादशाह लोकांना, फकीरांना दान द्यायचा. तर एक फकीर होता गरीब, काय अंगाला कपडे नाही, काय नाही. त्याला एकानं सांगितलं, तू सिकंदर जा, तुला तो देईल. काय योगायोगानं हा उन्हामध्ये सकाळच्या पारी ऊन पाळ्या खात बसला होता. सिकंदर तिकून आला, हात जोडले, बाबा तुला काय पाहिजे ते माग. तर काय म्हणावं त्या यांना, फकीरांना? ऊन सोड, मला ऊन लागू दे, मला काही नको. तू का म्हणे काही न मागो आणिक, तुझ्या पायी सुख सर्व आहे. बघा, नचिकेता यमाच्या दारात गेला होता, मला काही नकोय, मला काही नकोय. हा एक सगळ्यात मोठा श्रीमंत. आज सगळे जिकडे तिकडे भिकारी झालेत. मला पाहिजे, मला पाहिजे.
हां, लोक फुकट मिळण्याकरता जीव काढतात. मला फुकट कसं मिळेल? अरे फुकट काहीच मिळणार नाही, फुकट मिळतही नाही. आणि फुकट बिनल्यानंतर माणूस लाचार बनतो. काय म्हणून पांडुरंग शास्त्री आठवणीने सांगितले स्वाध्यायामध्ये, ज्या वेळेला कर्णाला युद्धात भाग घेऊन देईना आणि युद्धात भाग न घेतल्यामुळं त्याला दुर्योधनानं 5 गाव जागीरदारी दिली, त्याला राजा केला. आणि ज्या वेळेला घटोत्कच दुर्योधनाला मारायला लागला, ती शक्ती त्याच्याकडे होती अर्जुनाकरता. तो म्हण तुम्हाला मारतोय, म्हणून तू बघ, अरे तुला आयतं खायला घातलं आहे म्हणे मी. आणि मग आयतं खायला घातल्यानंतर त्याने त्याच्यावर शक्ती टाकली आणि हा निर्बळ झाला. म्हणून फुकट घेतल्यावर निर्बळ होतो. म्हणून फुकट कोणाचं घेऊ नका, फुकट कोणाला देऊ नका. कष्ट करा, काम करा, व्यवसाय करा. आजचा तरुण, आजचा माणूस हतबल झालेला आहे. सगळे माणसं मला फुकट कसं मिळेल, मला फुकट कसं मिळेल. फुकट मिळतच नाही आणि फुकट घेऊही नका. व्यवसाय करा, कष्ट करा आणि जगा आणि जगू द्या. मी जगल आणि त्यालाही जगल, मी जगून त्याला जगेल ही संस्कृती. आणि माझंच भरलं पाहिजे विकृती. आज समाजामध्ये जिकडे तिकडे विकृती भरली. आज खूप पोथ्या पुराणं देव धर्म खूप झालेत, पण ही विकृती दूर करण्याकरता आईबापाची सेवा आणि मी फुकट घेणार नाही, विकृती दूर करण्याकरता प्रत्येकानं हिंमत धरा. म्हणून केल्याशिवाय मिळत नाही, केलेलं फुकट जात नाही. सुख दुःख समे कृत्वा तथा लाभ लाभो पराजा. सुख दुःख हे येतोच आहे, जातोच आहे. सुख आलं तरी माजू नका, दुःख आलं तरी घाबरू नका. आणि देवापाशी नाही सुखाचे गथोडे आणून देईल आपल्या हाती, देवानं सांगितलं आहे. म्हणून जीवनात आपण काय सुख आलं, आपल्या पहिल्या जन्माचं प्राकृत आहे किंवा ह्या जन्मात आहे, आणि दुःख आलं तरी पहिल्या जन्मात किंवा ह्या जन्माचं, तर त्याला आनंदाने सामोरा जा आणि जगा आणि जगोदाई संस्कृती उभी करा. पटला असं तर क्लिक करा. जय भैरवनाथ.